हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जावेद सुमित. तर मित्रांनो, आपण अपॉइंटमेंट सर्व्हिस जे आहे म्हणजे अपॉइंटमेंटचं जे काही लॉजिक आहे, फंक्शन आहे, ते आपण व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर केलेलं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेशंटचं म्हणजे पेशंट कंट्रोल, पेशंटचे सर्व्हिस, पेशंटचं लॉजिक, पेशंटचं मॉड्यूल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे कसं पेशंटला ॲड केला जातो, न्यू म्हणजे अपडेट कसं केला जातो, परत डिलीट कसा केला जातो, ॲडमिनला कसं दिसणार, ते सगळं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर मित्रांनो, मी तुम्हाला आधी माझी साईट दाखवतो. तर ही श्री सेवा क्लिनिक म्हणजे ॲज अ डेमोसाठी मी ही साईट घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे मी प्रिवियस व्हिडिओमध्ये बुक अपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंटचं तुम्हाला लॉजिक सांगितलेलं. आता आपण पेशंटचं लॉजिक म्हणजे आपलं जे क्लिनिकचे ॲडमिन असणार त्यांच्यासाठी त्यांचा जो लॉजिक म्हणजे न्यू पेशंट ॲड करायचा, पेशंटला डिलीट करायचं, पेशंटला अपडेट करायचं, ते लॉजिक आपण आता बघूया. तर मित्रांनो, ही एक आपली कंप्लीट सिरीज आहे. आणि ह्या सिरीजमध्ये आपण ऑल फंक्शन सांगणार आहेत, जे की म्हणजे ऑल प्रोजेक्ट घेणार आहेत, A to Z प्रोजेक्ट घेणार आहेत. आता आपला प्रोजेक्ट क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीमचा हा प्रोजेक्ट चालू आहे. आणि त्या प्रोजेक्टमधले हे आपले जे काय पेशंटचं मॉडेल म्हणजे पेशंटची जी काही सर्व्हिस आहे, ती सर्व्हिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंट करा. ओके, तर व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, ही आपली साईट आहे, जी काही स्टॅटिकली आहे. मी ॲज अ बाय युझिंग AI बाय युझिंग ChatGPT बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त आपल्याला काय करायचं, जे काय फ्रंट एंड आहे ते फ्रंट एंड आपण कुठल्याही AI किंवा कुठून पण तयार करू शकतो. फक्त आपल्याला बॅकएंडचं लॉजिक जमायला पाहिजे बस. फ्रंट एंड काय आहे एवढं, म्हणजे आता फ्रंट एंड काय कुठला पण AI तयार करून देईल आपल्याला. फक्त फ्रंट एंडमध्ये बेसिक चेंजेस करायचं, झालं, फ्रंट एंड तयार झालं तुमचं. तर मित्रांनो, मी बॅकएंडचा जो आपला काय असेल एंड पॉईंट, त्या एंड पॉईंटला कॉल करतो, जे की आपल्या पेशंटचा जो एंड पॉईंट आहे. मी पेशंटचा एंड पॉईंट तयार केलेला patient.get. ओके, patient/get हे सगळे आपले पेशंट आहे. तिथून पेशंटचा ॲड करू शकतो. ID, नेम, एज, कॉन्टॅक्ट, जेंडर, ट्रीटमेंट आणि स्टेटसने मी त्याला ॲड करू शकतो. म्हणजे हे सगळे फील्ड त्याच्यात ॲड होतात. म्हणजे हा जो patient/get म्हणजे हा जो patient/getचा जो एंड पॉईंट तुम्हाला एंड पॉईंट दाखवतो. जर आपण कंट्रोलरमध्ये गेलो, कुठलाही HTTP रिक्वेस्ट म्हणजे कुठलीही जी काय तुमची ब्राउझरची HTTP रिक्वेस्ट येणार ती आधी कंट्रोलरमध्ये येते. कंट्रोलरमध्ये जाऊन बघितल्यावर आपल्याला दिसून येईल की गो टू कंट्रोलर, इनसाइड दिस कंट्रोलर आय एम क्रिएटिंग ऑल्सो रिक्वेस्ट मॅपिंग. म्हणजे मी रिक्वेस्ट मॅपिंग क्रिएट केलेलं आहे आणि त्या रिक्वेस्ट मॅपिंगमध्ये पेशंट टाकलेला आहे. म्हणजे आपला बेस URL काय झाला, पेशंट. ओके, रिक्वेस्ट मॅपिंग हा एक प्रीडिफाईन क्लास असतो मित्रांनो, जे की तुमच्या कुठल्याही URLचा म्हणजे स्टार्टिंग URLचा हा बेस URL असतो. आणि त्याच्यानंतर हा गेट म्हणजे पेशंट रिक्वेस्ट मॅपिंगमधल्या पेशंटच्या बेस URLमधल्या गेटला मी काय केलं, कॉल केला. आणि तिथून मला सगळा डाटा भेटला. ह्याच्यामध्ये मला लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये डाटा येणार आहे. म्हणजे लिस्ट फॉर्मॅटमध्ये डाटा आला. आणि त्याच्यानंतर त्याचा डाटा टाईप काय आहे, पेशंट DTO. म्हणजे कुठल्याही युजरला डायरेक्ट डाटाबेससोबत कम्युनिकेट करायला द्यायचा नसतो. त्याला आपण DTO सोबत कम्युनिकेट करतो. आणि जो की आपला DTO काय करतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजू शकता की DTO हा आपला एक कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेटर आहे दोघांमधला. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हर आहे तो दोघांमधला, की युजर DTOमध्ये टाकणार, DTO आपला जो ॲक्च्युअल मॉडेल एंटिटी क्लास आहे त्याला पास करणार. मॉडेल ॲड ॲट्रिब्यूट म्हणजे इथून तुम्ही पेशंट सर्व्हिसला कॉल केला, सगळे डाटा घेतला आणि जे काही पेशंट आणि टोटल पेशंट आहेत पेशंटमध्ये आलं. आणि पेशंटची साईज म्हणजे त्याच्यामध्ये किती पेशंट म्हणजे त्या एंटिटीमध्ये किती इंट्रा पडले आहेत त्याची साईज काढली. फॉर एक्झाम्पल 10, 9, 4 किती पण असतं. आपल्या ह्याच्यात किती आहे साईज बघू शकतो. आपल्या ह्याच्यात किती आहेत, 3 आहेत. म्हणजे टोटल पेशंट साईज किती, टोटल पेशंट किती झाले आपले, 3 झाले. आणि हा पेशंट म्हणजे मॉडेलला ॲड ॲट्रिब्यूट्स म्हणजे मॉडेल म्हणजे आपला जो काय थिमलिपची फाईल आहे ते थिमलिपच्या फाईलमध्ये काय करणे, व्हॅल्यू सेट करणे, यासाठी मॉडेल वापरते. मॉडेल.ॲड ॲट्रिब्यूट. आणि याच्यामध्ये पेशंट्स आणि हा पेशंट म्हणजे ह्याच्या पेशंट्स म्हणजे पेशंटचा जो क्लास आहे म्हणजे हा पेशंट DTO कोणाचा रेफरन्स आहे, पेशंटचा आहे. ह्याच्यामध्ये जो काय डाटा आहे तो ह्या मॉडेलला ॲट्रिब्यूट पेशंटने चालू होणाऱ्या फील्डमध्ये सेव्ह कर. फॉर एक्झाम्पल मी जातो पेशंटच्या लिस्टमध्ये जातो. पेशंटच्या लिस्टमध्ये तुम्ही दाखवतो. हा बघा, त्यांनी बघा पेशंटचा जो रेफरन्स आहे त्यांनी रेफरन्स आपला P तयार केला. आणि त्या P.एज, कॉन्टॅक्ट नंबर, P.जेंडर, P.ट्रीटमेंट जे काय आहे, P.नेम, P.ID जे काय ते इथं सेव्ह करून घेतलेत त्यांनी. आणि त्याच्यानंतर इथून मी काय केले, URL टाकून एडिट आणि डिलीटला कॉल केला आहे. हे बघा, हे URL आहेत आपले.
काय नाही, थीम लिप म्हणजे आपला जो फ्रंट एंड आहे, फ्रंट एंडमध्ये एवढाच लॉजिक महत्त्वाचा असतो, बाकी काय नाही, बाकी सगळा बॅकएंडचा खेळ असतो. हा फ्रंट एंडचा लॉजिक फक्त इम्पॉर्टंट असतो. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पी डॉट आय डी, पी डॉट एच, पी डॉट कॉन्टॅक्ट नंबर, पी डॉट जेंडर, पी डॉट ट्रीटमेंट. हे कसं बघायचं आहे बा आपल्या डी टी ओमध्ये जा किंवा मॉडेलमध्ये जायचं कधी पण. मॉडेलमध्ये गेलो, पेशंट जावा पेशंट इथंच मला आय डी, नेम, एज, ॲड्रेस, हे जे फील्ड आहेत, या फील्डमध्ये आपली जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होते, सेव्ह होते. इथं मी परत मॅपरचा कन्सेप्ट वापरला आहे. मॅपरचा कन्सेप्ट जे की आपला जो कम्युनिकेट करतो ना दोघांमध्ये, की डी टी ओचा डाटा कोणाला पास करणार, मॉडेल एंट्रीला पास करणार, मॉडेल एंट्री कोणासोबत कम्युनिकेट करणार, डाटाबेससोबत कम्युनिकेट करणार. मग त्याच्यासाठी आपल्याला मॅपर लागतो, म्हणजे युजरकडून आलेला डी टी ओचा डाटा मॉडेलमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी मॅपर आपलं पेशंट कन्व्हर्जन म्हणून हा मॅपर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळं कन्वर्ज केलं आहे, पेशंट कन्व्हर्जन, त्याच्या पेशंट डी टी ओ टू पेशंट एंटिटी, जे काय असेल तर पेशंट डी टी ओ टू पेशंट एंटिटी. आता तिकडून येणार पेशंटला केला पेशंट डी टी ओ, तिकडून आला पेशंट डी टी ओला केला पेशंटमध्ये. त्याच्यानंतर ओके, हा रेपोजिटरी काय सोपी आहे. रेपोजिटरीमध्ये फक्त जी पी ए नावाचा क्लास, म्हणजे जे पी ए रेपो असते ती, त्याची डिपेंडन्सी आपण ॲड केलेली असते, आणि डिपेंडन्सी थ्रू आपण काय करतो, जे पी ए रेपोजिटरी बनवतो तर डाटाबेससोबत कम्युनिकेट, लाईक CRUD ऑपरेशन ऑफ द MySQL. वी विल परफॉर्म ऑल CRUD ऑपरेशन ऑन MySQL बाय द जे पी ए रेपोजिटरी. ओके, तर आपण सर्विस समजून घेऊया, म्हणजे ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक आपण समजून घेऊया. पेशंट सर्व्हिसमध्ये जातो. पेशंट सर्व्हिसमध्ये बघा, आता तिकडून मी कॉल केलं, कोणाला कॉल केलं, क्रिएट मेथडला कॉल केलं, आणि तिथं मी काय पाठवलं, डी टी ओ पाठवलं. डी टी ओमधले काय आपला हा पूर्ण मॉडेल क्लास, कुठला आहे, पेशंट डी टी ओ. पेशंट डी टी ओमध्ये काय, हा पूर्ण आपला मॉडेल क्लास, म्हणजे हे सगळे फील्ड कुठल्या रेफरन्स ऑब्जेक्टमध्ये आहेत, ह्या रेफरन्स ऑब्जेक्टमध्ये आहे. पेशंट सर्व्हिस आणि ह्या डिटोमध्ये ऑब्जेक्टमध्ये आहे, ह्या रेफरन्समध्ये आहेत सगळे ते फील्ड्स. आणि इथून मी मॅपर डॉट म्हणजे कन्वर्ट करून रेपोजिटरी सेव्ह, म्हणजे डाटाबेसमध्ये सेव्ह केलं आणि रिटर्न केलं. सेम तसं लॉजिक ऑल टू ऑल. अपडेटमध्ये पण सेम तसंच, परत डिलेटमध्ये पण सेम तसं, गेट ऑल डाटामध्ये पण सेम. काय फक्त रिटर्न टाईप चेंज होणार, तो बी लिस्टमध्ये. त्याच्यानंतर गेट बाय आय डीमध्ये पण सेम तसंच. त्याच्यानंतर सिम्पली मी एडिटवरती क्लिक केलं तर मला एडिटचा फॉर्म दिसून येईल, जे काय फील्ड असेल ते फील्ड इथं शो होईल. मी इथून एडिट पण करू शकतो. आता समजा आय एम गो टू कॅन्सल, आय एम गो टू बॅक, अँड ओके, सुमित राठोड बासू. ओके, आय एम सिम्पली एडिट द नेम राठोड बासू. ओके, सिम्पली मी नेम चेंज करतो. नेममध्ये मी नाव टाकतो माझं रोहित. ओके, फॉर एक्झाम्पल रोहित राठोड. अँड देन मी सगळे डेमो करून टाकतो. डेमो 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 and then simply mails. Okay, mail age 22, and then simply update it was demo treatment demo gender male. Okay, and simply इथून मी याला डिलीट पण करतो. मी याला 6 नंबरच्या आय डीला डिलीट करतो. simply delete this. simply add new button, new patient. न्यू बटनवरती ॲड केलं तर न्यू पेशंटचा फॉर्म. इथून मी न्यू पेशंट, म्हणजे आता सिम्पली मी परत ॲड करतो सुमित राठोड, एज 18, मेल, ॲड्रेस डेमो. ओके, डेमो. ओके, देन सेव्ह. सिम्पली सेव्ह, बॅक टू लिस्ट. सॉरी, ह्याचं मी म्हणजे अजून लोड बॅलेन्सिंग केली नाही. ह्याच्यामध्ये मी काय ती कंट्रोलचं अजून प्रॉपर मॅनेज नाही केलं, म्हणून तो एरर आला आहे. गो टू गेट मेथड. हे बघा, 3 एंट्र्या पडल्या परत. सुमित राठोड बासू, एज 18, मेल, म्हणजे काय असेल ते डेमो. इथून सिम्पली मी ह्याला डिलीट पण करू शकतो. ओके, थँक्यू.